नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। शेतकऱ्यासाठी आणखीन एक खास करून अंदाज देणार आहे, कारण की हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पडणार आहे। म्हणजे पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। तर पूर्व विदर्भामध्ये नेमक्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे, छत्तीसगडकडे पडणार आहे। तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळे त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे। म्हणून अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, तसेच अकोला, अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाज लागण्याचा। म्हणजे पश्चिमी विदर्भाकडे म्हणजे एवढा काही पडणार नाही, त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही। फक्त जास्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये म्हणजे 5-6 जिल्ह्यामध्ये पडणार आहे। म्हणजे ते कोणता? वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा। आता राहिला हे झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, आणि त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास 20-21 दिवस आता पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। म्हणजे तुमच्या कांदे काढली तर तुम्ही कांदे काढून घ्या, तुमच्याकडे अवकाळीचं काही संकट येणार नाही। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही, काही चिंता करायची गरज नाही। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे, त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही। म्हणून फक्त हे म्हणजे 21 मार्च पर्यंतच फक्त पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। दिनांक 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्च राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा। ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब देखील पडण्याची शक्यता आहे। तर हा पाऊस नेमक्या कोणत्या भागात पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर राज्यामध्ये आपला दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये कोल्हापूर तसेच रत्नागिरी, या भागात पाऊस पडणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। आणि सातारा, सांगली, खटाव तसेच पलूस या भागात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बेदाण्याचे संरक्षण करावे। तसेच राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे। तरी हा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या शेतीची कामे करून घ्यावे। 20 मार्च, 21 आणि 22 आणि 23 मार्च पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यामध्ये परत उन्हाचा पारा कमी होईल। पण त्यानंतर 24 मार्च पासून परत राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे। तरी हा सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे।